रोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा सराव घेत असतो. आजचा आपला प्रश्न डीएनए वर आधारित आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. सुरुवातीला मी तुम्हाला डीएनए बद्दल थोडक्यात माहिती सांगते. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. आपल्या शरीरातील सर्व माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन साठवून ठेवणारा पदार्थ. रंग, उंची, डोळे, केस, आजाराची प्रवृत्ती सगळं डीएनए ठरवतो. डीएनए कुठे असतो? पेशींच्या न्यूक्लियसमध्ये, केंद्रकामध्ये. सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा डीएनए पाहायला मिळतो. डीएनएची रचना अगदी सोपी आहे. दुहेरी म्हणजे डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं त्याला म्हणतात. याचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोणी दिलेलं आहे, ही रचना कोणी सांगितलेली आहे, हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला सांगते, न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय असते? डीएनएचा सगळ्यात छोटा घटक, बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतात त्याला, न्यूक्लियोटाइड असं म्हणतात, ज्यामध्ये प्रामुख्याने शुगर असते. शुगर कुठली? डीऑक्सिरायबोज. त्याच्यानंतर फॉस्फेट असते आणि नायट्रोजन बेस असते. जे न्यूक्लियोटाइड म्हणून तुम्ही काय म्हणू शकता? शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस. मात्र न्यूक्लियोसाइड मध्ये काय असते? फॉस्फेट नसते, बाकी सगळं असते. जसं शुगर आणि नायट्रोजन बेस असते त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोसाइड. आणि टाइड मध्ये शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट. तर इथे फॉस्फेटचा फरक आहे, हे लक्षात ठेवा. डीएनए मध्ये काय असते? तर लक्षात ठेवा, न्यूक्लियोटाइड असते, न्यूक्लियोसाइड नसते. आता अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन घेतली. आता प्रश्न पाहू. प्रश्न काय सांगितलेला आहे? डीएनए संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत. संयुक्तिक विधानाची निवड करा. पहिलं विधान, डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोटाइडच्या साकड्यांनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत. दुसरं आहे, डीएनएची संरचना 2 लांब न्यूक्लियोसाइडच्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत. आता मला सांगा, या 2 विधानापैकी कोणतं तरी एक बरोबर असणार आहे? तसंही लॉजिकली समजायला पाहिजे होतं. आणि आपण शिकलो की न्यूक्लियोटाइड आहे, याचा अर्थ ए आणि बी विधान सोबत ऑप्शन मध्ये असायला नको आणि हे 1 मध्ये दिलेलं आहे म्हणून एलिमिनेट होईल. पुढचं विधान काय सांगते? या 2 साकड्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ॲडेनाइन नेहमी थायमिन सोबत व सायटोसिन ग्वानिन सोबत जोडलेली असते. आणि डी विधान आहे, या 2 साकड्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये ॲडेनाइन सोबत युरॅसिल व सायटोसिन सोबत ग्वानिन जोडलेले असते. लक्षात ठेवा, हे आरएनए मध्ये असते की ॲडेनाइन सोबत युरॅसिल, मात्र डीएनए मध्ये ॲडेनाइन सोबत थायमिन असते. आणि तसंही आपण बघतो की सी आणि डी ह्या 2 एकमेकांशी विरोधाभास दर्शवतात म्हणून सी आणि डी सुद्धा ऑप्शन मध्ये नको असायला पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा एलिमिनेट झालं असतं. तुम्ही इथे 50-50 चान्स घेऊ शकले असता. एक तर बी आणि डी आणि ए आणि सी यापैकी उत्तर असणार होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए आणि सी. डीएनए ची रचना न्यूक्लियोटाइड सारखी असते आणि यामध्ये ॲडेनाइन सोबत थायमिनची जोडी असते, ग्वानिन सोबत सायटोसिनची जोडी असते. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता, स्पर्धा विश्व ऑफिशियल. ही पूर्ण सिरीजच आहे, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.